एव्हरीवन, कोल्हापूरमधील सर्वात प्राचीन शिवमंदिर रामलिंग आळथे इथे आज आम्ही गेलो होतो. इथे श्री क्षेत्र रामलिंग मंदिर हे फार पुरातन देवस्थान आहे. या मंदिराचा असा इतिहास आहे की इथे प्रभू रामचंद्र यांनी शिवलिंगाची स्थापना केली. त्यांनी पूजेसाठी बाण मारून गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी धारा सुरू केली. या तिन्ही धारा 12 महिने शिवलिंगावर पडत असतात आणि शिवलिंगावर अभिषेक होत असतो. खरंच हे मंदिर खूपच छान आहे आणि हे मंदिर खूपच मोठी आहे आणि निसर्गमय एरिया आहे. इथलं वातावरण पण एकदम शांत आणि प्रसन्नमय वातावरण आहे आणि इथं जे हे बघा दगडी बांधकाम आहे हे पण खूपच छान आहे आणि प्राचीन काळातले जे दगडी बांधकाम असतात ते खूपच छान असतात आणि जे ऐतिहासिक आणि प्राचीन काळातले जे मंदिरं वगैरे आणि छान छान ठिकाणं असतात ते खूपच आकर्षक आणि बघण्यासारखं असतात. रामलिंग मंदिर हे कोल्हापूर हातकणंगले आणि इचलकरंजीपासून खूपच जवळ आहे. तुम्ही रामलिंग मंदिर अजून बघितलं का नाही हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथे श्रावण महिन्यात आणि शिवरात्रीला विशेष गर्दी असते. मला तर हे सगळं मंदिर आणि इथलं वातावरण खूपच आवडलं आणि हे सगळं बघून मी खूपच प्रसन्न आणि आनंदी होते. अशाच छान छान व्हिडिओसाठी मला नक्कीच फॉलो करा. थँक यू. बाय.